हाय हॅलो गाईस, नमस्कार. मी अमृता आणि तुम्हा सर्वांचे आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. आणि तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. तर नवरात्रीचा आज होता 5वा दिवस आणि इथं लवकरच माझ्या कामाला सुरुवात झालेली होती, कारण की मी लवकरच कामे करून घेते नवरात्रीमध्ये आणि नंतर घाई गडबड वगैरे होत नाही. लहान मुल पण घरात असते, त्याचं सगळं बघावं लागतं. तर मी झाडून पुसून घेऊन सगळं घर वगैरे क्लीन केलेलं होतं आणि इथं माझं सकाळच्या टायमिंगलाच माझं सगळं काम वगैरे झालेलं होतं. नंतर साडी वगैरे मस्त वेअर केली आणि तुम्हाला सांगते, ही ना माझी साखरपुड्याची साडी मी घातलेली होती. आणि तुम्ही म्हणताल हे काय लावलंय, एकदा हळदीची एकदा साखरपुड्याची. हो, तर माझ्यापेक्षा दुसरा ग्रीन कलर नव्हता अवेलेबल, त्याच्यामुळे मी पोपट ग्रीन घातलेला होता. आणि तुम्हाला सांगते, घरातलं तर लवकर काम झालं ना तर मला तर वेगळीच फिलिंग येते. असं वाटतं की मी 4-5 दिवसाचं आजच एकदम काम करून घेतलेलं होतं. मग नंतर मस्त इथे मी रेडी वगैरे झालेले होते आणि नंतर पूजा वगैरे करायला घेतली. आणि तुम्हाला सांगते, आज देवीचे कपडे वगैरे चेंज करायचे होते आणि तिला ना जे ऍक्सेसरीज वगैरे बदलायची होती. त्याच्यामुळे ना म्हणतात की देवाचा कलश वगैरे एकदा स्थापित केलेला ते उचलत नाहीत, म्हणून मी थोडासा पाठ वगैरे पुढे घेतला आणि नंतर इथं देवीचे वगैरे कपडे चेंज करून तिला सगळा साज शृंगार केलेला होता. आणि जी माझ्यापाशी ज्वेलरी अवेलेबल होती ना, मी तशी तिला मॅचिंग वगैरे साडीला आणि मोत्याची ज्वेलरी वेअर केलेली होती आणि खूपच भारी दिसत. आणि देवी एवढी सुंदर दिसत होती ना, एकदम असं वाटत होतं की तिचं नवच रूप प्रकट झालेलं होतं आणि खूपच भारी दिसत होती आणि माझेच बघून तिला नजर लागायची. फायनली देवी इथं माझी वगैरे रेडी वगैरे झालेली होती. नंतर मस्त असं देवीला हळदी कुंकू लावून वेणी वगैरे वाहून 2-3 फुलं वगैरे वाहिली आणि नंतर घटाला हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहिली आणि मस्त इथं दिवा वगैरे आरती उदबत्ती वगैरे करून घेतली. आणि आजचा दिवस होता 5वा आणि तुम्ही तर पाहिलंच असेल माझा घट किती वर आलेला आहे. पूर्ण तो घटामध्ये कलश ठेवलेला पूर्ण झाकून गेलेला आहे, थोडाच राहिलेला होता आणि मी तर खूपच आनंदात आहे. माहितीये, मी रोज तेच सांगते की माझा घट उगवलेला आहे तो, कारण की माणसाला नवल वगैरे वाटतं, कारण की गेल्या वर्षी माझा काहीच उगवला नव्हता, बुरशी वगैरे आलेली होती. त्याच्यामुळे मला ना खूप एक्साइटेड होते की जसं जसं दिवस जाईल आणि जसं जसं घट उगवल ना तसं मला खूपच आनंद होतो. आणि तुम्हाला सांगते, काही काही लोकांचा घट सुद्धा उगवत नाही, कुठेतरी उगवतो आणि मी बघितले म्हणून तुम्हाला सांगते. म्हणून मला खूपच आनंद होतो, माझा घट पूर्ण आलेला होता म्हणून. नंतर मस्त असं घटाला थोडंसं पाणी वगैरे घालून घेतला आणि इथे झाली होती माझी पूजा. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands. नंतर इथं मस्तपैकी देवीची आरती वगैरे करून घेतली, सर्व घरातनं धूप वगैरे फिरवली. मग इथं होतो इव्हिनिंगचा टायमिंग वगैरे आणि गुगी इथं माझी वाट बघत बसलेली होती, कधी मम्माची पूजा होती आणि मला खायला वगैरे देती. नंतर साडी वगैरे घालून तसा स्वयंपाक वगैरे करायला घेतला होता आणि सागरसाठी भाजी भाकर, माझ्यासाठी भेंडी भाकरी आणि गुगीसाठी भात, असं मला वेगळा 3-3 आयटम वगैरे करावं लागलेलं होतं. तर असा होता माझा आजचा नवरात्रीचा दिवस. नंतर थोडंसं स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर इथं देवीची पूजा वगैरे करून घेतली आणि तिला नैवेद्य पण वगैरे दाखवून घेतलेला होता आणि मस्त वगैरे आम्ही तिघांनी जेवण वगैरे केलेलं होतं. तर इथं बघा माझी देवीची पूजा वगैरे झालेली होती. आणि मग नंतर स्वयंपाक झाल्यानंतर थोडंसं किचन वगैरे आवरून घेतल्यानंतर थोडंसं स्वच्छ वगैरे करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं सोपं पडतं भांडी वगैरे असतात. तुम्ही पहिलंच असेल माझी डेली रुटीन नवरात्रीमध्ये सकाळची आणि संध्याकाळची. तर थँक्स फॉर वॉचिंग. चलो बाय एव्हरीवन, भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.